तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळांना पासपोर्ट मिळाला तेव्हा कुणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळांनी कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर. मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचंही नाव घेतलं. रोहित पवारांनी व्हिडिओज दाखवला. निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? पोलीस व्हेरिफिकेशन कुणी दिलं? अमित शहांकडे मुद्दा मांडणार सुप्रिया सुळेंची माहिती. आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू. शेतकऱ्यांच्या मदतीवरून ठाकरेंच्या सेनेनं रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. त्यावर फडणवीसांचं उत्तर. 2014 मध्ये अचानक भाजपनं युती तोडली. शिवसेना भाजप युतीत तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता. उद्धव ठाकरेंचा आरोप. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतायत. उद्धव ठाकरेंचं उत्तर. हा माणूस आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही, अनंत तरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका. तर हेलिकॉप्टरनं शेतात जातात, भाजी कापतो की रेडा कापतो माहित नाही, ठाकरेंचं खोचक वक्तव्य. स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र काहींकडून आमचा छळकपट करण्याचा प्रयत्न. संजय शिरसाटांचं मोठं विधान, मात्र रोख नेमका कुणाकडे याची राजकीय वर्तुळात चर्चा. महायुती म्हणूनच लढायचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच. आगामी निवडणुकांसंदर्भात गिरीश महाजनांचं वक्तव्य. मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती. नरेगातनं जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखांची मदत दिवाळीआधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती. धंगेकरांच्या बॉस सोबत बोलणार, धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. तर आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवारांचा टोला. धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणूनच फडणवीस सत्तेत. राज्यसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू यांचं विधान. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य. तर जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, त्यांना नोटीस पाठवणार, अजित पवारांकडून स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार. बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची ही शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताची मजबूत पकड. दुसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिज 4 विकेट्स गमावत 328 धावांनी पिछाडीवर.